आज 28 तारीख आणि उद्या आहे 29 तारीख म्हणजेच माझा बर्थडे आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं झालं की माझ्या बर्थडेच्या टायमालाच मी आजारी पडली आहे। खूप दिवसापासून मला ताप येतोय, सर्दी, खोकला आणि सर्दीमुळे मला भरपूर असा त्रास व्हायचा। तर निकेश मला खूप दिवसापासून बोलला की तू हॉस्पिटलला चल, तुला बरं वाटेल, पण मी हॉस्पिटलला जात नव्हती। पण आज जबरदस्ती मला निकेशने हॉस्पिटलला आणली, का तर उद्या माझा बर्थडे आहे, मला बरं वाटलं पाहिजे म्हणून। डॉक्टरांनी मला चेक करून गोळ्या, औषधं, इंजेक्शन वगैरे दिलं आणि मग आम्ही घरी येऊन निकेश म्हणतोय तू आज दिवसभर आराम करायचा, घरातली सगळी कामं मी करणार म्हणून। तरी ते निकेश कामाला लागलेला आहे। निकेशने पहिली कपडे धुवून घेतले, बाकी सगळी कामं आटपली, मग तो जेवणाला लागलेला आहे। श्रियांचं पण जेवण त्यानेच बघितलं आणि दिवसभर श्रियांना त्यानेच हँडल केलेलं आहे। आणि रात्री दोघं जण बाहेर गेलीत केक आणण्यासाठी, माझा बर्थडे आहे म्हणून। तर निकेशने मस्त प्लॅनिंग केलेलं की रात्री मस्त 12 वाजता डेकोरेशन करणार, माझा बर्थडे साजरा करणार छोटासा असा, कारण उद्या तर बर्थडे साजरा करायचाच आहे, पण आज थोडं सेलिब्रेट करायचं होतं त्याला असं डेकोरेट करून वगैरे। पण त्याला ते करता नाही आलं, कारण की श्रियांना त्याला सांभाळायचं होतं, घरातली कामं करायची होती, प्लस मला पण त्याला सांभाळायची होती। पण ठीक आहे, रात्री 12 वाजता त्याने माझ्यासाठी पेस्ट्री आणली आणि तो केक कट केला आम्ही, हे पण माझ्यासाठी खूप मोठं आहे। सो थँक्यू सो मच निकेश, आणि असा माझा आजचा दिवस गेलेला आहे आणि मला खूप छान वाटलं। सो बाय एव्हरीवन।